मुले निवडणुकाच नको असं माझं म्हणते. ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणुकी लढू शकतो. कोकणावर राज्य हे शिवसेनेचंच आहे, ताकद ही शिवसेनेचीच आहे. आमच्या उमेदवाराने अर्ज बालमान्याने भरला, त्याचा निषेध आम्ही केलाच. सगळ्या गोष्टी झाल्या बोलून, त्यांनी त्यांची बाजी मारलेली आहे आणि हे आता यांना मिळवायला परत संघर्ष करायला लागणार आहे. महासागर न्यूज. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहत आहे महासागर न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळ्याच समीकरणाची चर्चा रंगली आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव, पण आज याच उत्सवावरती पैशाच्या जोरावर पडदा टाकला जातोय का? शिवसेना ठाकरे गटाचे आक्रमक नेते बबनदादा पाटील यांनी या बिनविरोध निवडणुकीच्या प्रतिक्रियेवरती थेट निशाणा साधलाय. निवडणुका जर पैशाच्या ताकदीवरती आणि बिनविरोध होण्याच्या नावाखाली संपवल्या जाणार असतील तर ही लोकशाहीची हत्या नाही का, असा खडा सवाल बबनदादा यांनी उपस्थित केला आहे. नेमकं काय म्हणाले बबनदादा, जाणून घेऊयात आजच्या या महासागरच्या स्पेशल एपिसोड. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर आता पाहतोय आपण महाराष्ट्रातील जेवढ्या निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बिनविरोध हा जो शब्द येतो त्याच्यामुळे जनता संभ्रमात आहे. आणि आज आपण आलो या ठिकाणी शिवसेनेचे जे कट्टर आहेत ठाकरे गटांचे बबनदादा पाटील. खरं तर बबनदादा पाटील यांच्याशी आपण आज चर्चा करतोय महासागरच्या माध्यमातून. महापालिका, नगरपालिका आणि इतर निवडणुका झाल्या तेव्हा पाहतोय जवळपास 66 ते 67 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले. जर तो नगरसेवक बिनविरोध निवडून आला, जर एखादा माणूस त्याच्याकडे काम घेऊन गेला तर तो नगरसेवक त्याला सहज बोलेल की तू मला मत दिलं नाही, मी तुझं काम का करू? आणि असं असताना बिनविरोध निवडणुकीचा हा पायंडा पडतोय. विधान परिषदेच्या देखील निवडणुका झाल्या, काय सांगाल? अशी परिस्थिती आता आहे. सत्तेतून हे सर्व अर्थकारण चालू आहे. माझा तर मत आहे आता निवडणुकाच घेऊ नये देवी. कशासाठी निवडणुका घेता? बिनविरोध माणूस आलेला तो काय लोकांचं काम करणार आहे? आणि आलाच बिनविरोध तरी त्याने तो सांगेल मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत. त्यामुळे निवडणुकाच नको असं माझं मत आहे. कारण ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणुकी लढू शकतो. बरं, महत्वाचा मुद्दा, तुम्ही ठाकरे गटाचे आक्रमक बोलणारे व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय. काय भूमिका आहे ठाकरे गटाची ह्या सगळ्या, आता जसं रायगडचं जे राजकारण आहे याच्यामध्ये बघायला गेलं कोकणाची जागा देखील आता विधान परिषदेची बिनविरोध निवडून आली तटकऱ्यांची, पण याच्यामध्ये अंतर्गत खेळी आहे का, काय वाटतं? आता बघा, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. तो बालेकिल्ला असल्याने शिवसेनेमध्ये जो मध्य प्रकार घडला त्यामुळे त्याचे दोन भाग झालेले. अर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेबांकडे आहे, अर्धी शिवसेना शिंदे गटाकडे. कोकणावर राज्य हे शिवसेनेचंच आहे, ताकद ही शिवसेनेचीच आहे. तिथे नाही काँग्रेस नाही धरू तुम्ही, नका भाजप धरू, आहे ती शिवसेनेची ताकद आहे. पण विभाजन झाल्यामुळे मतांच्या फुटीमुळे तिथे भाजपला कुठे फायदा होतो, कुठे काँग्रेसला तर नाहीच. एका पक्ष तर आपल्याला सांगायला नको, रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांची जी ताकद होती ती ताकदच कमी झालेली आहे. आणि आता जो तटकरे साहेब तुम्हाला माहीत आहे, ती दुसऱ्यांदा मुलाला निवडून आणतो. घोडेबाजार होणार हे सर्वांना माहीत होतं. शेतकरी कामगार पक्षाने अर्ज भरलेला होता, त्यांनी त्यांचा अर्ज मागं भरला. आमच्या उमेदवाराने अर्ज बालमान्याने भरला, त्याचा निषेध आम्ही केलाच. आणि अशा परिस्थितीत अर्थकारणामुळे हे संपूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची निवडणूक मॅनेज होऊन अपक्ष ते बिनविरोध. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आणखीन एक येतो की गोगावले आणि दळवी हे दोघंही अतिशय जवळचे मानले जातात आणि शिंदे गटाचे शिंदेच्या जवळचे होते, पण गोगावलेंना पालकमंत्री पद देणार असं आश्वासन देऊन तटकरेंनी त्यांच्या मुलाला निवडणूक. असं बोललं जातं, भरत शेठला पालकमंत्री देऊ, महेंद्र दळवींच्या सौभाग्यतींना जिल्हा परिषदेचा 6 वर्ष देऊ, इकडे कर्जतमध्ये महेंद्र थोरवेच्या विरुद्ध तटकरे साहेबांचा उमेदवार दिला जाणार नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या बोलून, त्यांनी त्यांची बाजी मारलेली आहे. आणि हे आता यांना मिळवायला परत संघर्ष करायला लागणार आहे. भरत शेठ निवडून आल्यापासून पालकमंत्र्यासाठी संघर्षच करत आहे. प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या खासदारकीची निवडणूक आली, हा तुम्हाला देऊ, पण मिळेल असं मला काय वाटत नाही. महत्वाचे 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न आताचा सध्याचा की संजय राऊत यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं होतं की ज्यांना शिवसेनेमध्ये यायचे आमच्याकडे किंवा दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर खूप चांगलं होईल, आणि काही शिंदेचे आमदार किंवा प्रतिनिधी
ठाकरेंच्या संपर्कात आहेत असंही त्यांनी सांगितलं. काय वाटतं, दोन शिवसेना एकत्र येतील? आता बघा, हा विषय आहे, हा फार दोन्ही कुठल्या लोकांना त्रास होतो. ज्या भाजपने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली गेली, त्यात शिवसेने एकनाथ शिंदे बरोबर गेलेला काही ठराविक आमदारांना स्थान मिळालं आणि काहींना स्थानच मिळालेलं नाही. त्यांची कामंही शासनाकडे, तुम्ही रोज पेपरला बघता का आम्हाला निधी मिळत नाही, त्यामुळे अर्धे आमदार तिथे नाराज आहेत. आमचे नाराज होण्याचा काही विषयच नाही. आमच्याकडे सत्ताच ना, आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब सांगतात माझ्याकडे तर आता तुम्हाला काहीच द्यायला नाही. तरी शिवसैनिक हा जाग्यावर आहे. 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, पण शिवसैनिक जाग्यावरून हलला नाही. तो जाग्यावरून आहे आणि तो शेवटपर्यंत उद्धवसाहेबांबरोबर. तुम्ही बघा पनवेलमध्ये काय होतं, आमचा 0 होता. आमचे आज 8 नगरसेवक झालेले आहेत. शिवसेनेची ताकद, आम्ही काल काढलेला मोर्चा, खोपोलीत परवा घेतलेला मेळावा, जुना शिवसैनिक आहे तो जाग्यावर आहे, तो कुठे गेलेला नाही. जे मतलबी आहेत, ज्याला नगरसेवकाची सीट पाहिजे, इथे मिळत नाही, असा स्वार्थी माणूस बाजूला जातो, पण त्याच्या मागे हे शिवसैनिक असा जात नाही, माणूस फक्त जातो. सर, आता 2 दिवस झालं बऱ्याचशा बातम्या सुरू आहेत आणि तुम्ही देखील टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रसिद्धीत आलात. सध्याची जी महागाई आहे आणि त्यावरती होणारे आंदोलन आहेत महाविकास आघाडीकडून, काय पुढची दिशा आहे? कारण महागाई टप्प्याटप्प्याने वाढते. शरद पवारांनी देखील आता नुकतंच वक्तव्य केलं की हे टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा अर्थ काय? बघा, महागाई विरुद्ध काल आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले. उरणला काढला गेला, खोपोलीला काढला, कर्जतला काढला, काल पनवेलला काढला. महिला तर अशा संतापलेल्या आहेत, स्वतः सिलेंडर डोक्यावर, गॅसची चूल डोक्यावर, तिथे भाकरी भाजल्या गेल्या, पण याचा काही उपयोग होणार नाही. सरकार हा आणला आणि बहिरा आहे. त्यांच्या याने योजना आहेत, त्याच पद्धतीने ते काम करणार नाही आणि महागाई ते थांबू शकत नाही. रोज पेट्रोल, आत्ता जाल तुम्ही बाहेर पडला तर पेट्रोलचा भाव वाढलेला असेल, गॅसचा भाव वाढलेला असेल, पण हे लोक सोसतात, सहन करतात. कारण निवडणुकीच्या वेळेला आपण केलेली चूक असतो, ती चुकाचं कारण आता लोक आहेत, चुका होतात, देतात, पैसे दिल्यावर कोण घेत नाही, कारण मोठे नेते पण आता पैसे घेऊन पक्षांतर करतात. सामान्य माणूस पण तो करतो. पण जे आता कारण सांगितलं जातं युद्धाचं, त्याच्यावरून महागाई झाली. आता डिझेल पेट्रोल महाग झाला का म्हणजे सर्व महाग झाला. भाजी आली, ते सर्व 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 गोष्टी आल्या. पण याचा शेवट कधी येईल हे काय मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. महागाई रोजची वाढती राहणार आहे आणि लोक त्रस्त. आता लाईट मिळत नाही. कांबोट्याला तर 7 दिवस लाईट नव्हती, कलबोलीला लाईट नव्हती. कोण कोणाला विचारणं का? आता कारण बदल्यांचेच पैसे घेतात. बदली करून आलेला कर्मचारी तो सांगतो मला कोण इथनं काढणार, मी पैसे दिलेले आहे. अशा पद्धतीने सरकारचं कारभार चाललंय, कारण 3 पक्षाचं कारभार. जसं याने केलं का तो असं करतो, त्याने केलं फक्त पैसे कसे मिळतील एवढाच कामकाज तिथे चालू आहे. लोकांचं त्यांना काही या शासनाला पडलेलं नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी करू कुठे करतात? केली का? निवडणुका होऊ द्यात, निवडणुका जाऊ द्यात, काही होत नाही आणि होणारही नाही. अगदी आपल्यासोबत होते बबन पाटील साहेब. विशेष म्हणजे सांगायचं झालं तर ह्या सध्याच्या राजकारणावरती त्यांनी भाष्य करताना आपल्या शब्दात सांगितलंय की या परिस्थितीला कोणी सुधरू शकत नाही, कारण सध्याचं जे राजकारण चाललंय हे जनतेसाठी नाही तर स्वतःच्यासाठी हे राजकारण खेळलं जातं आणि असं असताना जनतेला न्याय मिळणार का नाही यावरती देखील त्यांनी भाष्य केलं. त्याचबरोबर आताची जी महागाई आहे ती आटोक्यात येईल का नाही आणि त्याबद्दल देखील काही सांगता येत नाही असं देखील बबन पाटील यांनी आपल्याला सांगितलं आहे. कॅमेरामॅन कृष्णा यादवसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई. महासागर न्यूज.